तर आजही आपण बघतोय भूगोलचा दुसरा चॅप्टर, तो म्हणजे भारतीय भूगोलाचा इतिहास. आता पुढे शेवटी आहे आपल्याला दिनदर्शिकेचा वापर करून खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. तर हा जो चार्ट दिसतोय, चार्ट मध्ये काय दिसतं तुम्हाला? नंबर दिसतात, इथे सण दिसताय, इथे महिने दिसतात आणि भौगोलिक वैशिष्ट्य दिसतात. त्याच्यामध्ये सण कोणते? मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण कोणत्या महिन्यात येतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मकर संक्रांत हा येतो जानेवारी महिन्यामध्ये, परंतु मराठी कोणत्या महिन्यात येतो? मराठी महिना पौष महिन्यामध्ये येतो. कोणत्या महिन्यात? पौष महिना. आपला इंग्रजी महिने तर माहिती आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आपण हे इंग्रजी महिने आपल्या पाठ आहेत, परंतु आपल्याला मराठी महिने सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. कारण मराठी महिने आपल्याला समजले तर आपल्याला भूगोल समजणार आहे, इतिहास समजणार आहे, बरोबर. तर पौष महिना हा मराठीमध्ये, त्याला जानेवारी महिन्याला आपण पौष महिना असं म्हणत असतो. आणि या पौष महिन्यामध्ये जर बघितलं आपण भौगोलिक गोष्टी जर बघितले तर हिवाळ्यानंतर पिके आपण तयार होत असतात. हिवाळ्यात आपण काय होतं, पिकं टाकत असतो पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पिकं तयार होत असतात. त्यानंतर तापमानात हळूहळू काय होत असते? वाढ होत असते. जानेवारी महिन्यामध्ये बघितलं तुम्ही, जानेवारी महिन्यात तुमचा हिवाळा हा संपत येत चालतो आणि हळूहळू काय होते, तापमानाला ही सुरुवात होत असते. मकर संक्रांतीमध्ये बघा, तुम्ही ऐकलं असं, संक्रांतीला ऊन हे हळूहळू वाढायला सुरुवात होत असते. कधी? मकर संक्रांतीनंतर. आता हे चार्ट आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण करायचं आहे. आणि ऊन हळूहळू काय येतंय? वाढतंय. त्यानंतर दिवस मोठे आणि रात्र लहान होऊ लागतात. त्यानंतर पुढे आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा सण कोणत्या महिन्यात येतो? मार्च महिन्यामध्ये येतो. म्हणजेच काय, मराठीमध्ये कोणता महिना आहे? चैत्र महिना. चैत्र महिन्यामध्ये जर बघितलं आपण, नवीन धान्य घरात येतं. आपलं सोंगलेलं धान्य आहे ना, आपण बघा पाऊस पडायच्या आधी आपल्या सोंगायची घाई असते. आपलं धान्य पटकन आपण काढून आपण कुठं स्टोअर करायचा प्रयत्न करतो? पावसाच्या अगोदर. म्हणजे पावसाच्या अगोदरचा कोणता महिना आहे? मार्च. त्यालाच मराठीमध्ये आपण चैत्र महिना म्हणतो. त्यानंतर वसंत ऋतूची सुरुवात होते. वसंत ऋतूमध्ये बघा, नवीन पालवी फुटते, जुनी पानं काय होतं, झाडाची पानं काय होतं, गळून जातात आणि नवीन पानं यायला सुरुवात होते. तेव्हा आपण त्याला म्हणतो नवीन ऋतूची सुरुवात होत असते. त्यानंतर झाडांना नव्या काय, तेच म्हटलं मी खाली, तेच आहे बघा, झाडांना नवीन पालवी फुटत असते. हे कोणत्या महिन्यात होते? हे मार्च महिन्यामध्ये होत असते. नंतर दिवाळीला माहिती आहे आपल्याला, दिवाळी सण कधी असतो? दिवाळी सण असतो आपला ऑक्टोबरमध्ये. कारण आपल्या मामाच्या घरी जायचं असतं ना, प्रत्येकाला ऑक्टोबर महिन्याची येण्याची घाई असते, कारण त्यामध्ये महिन्यात असतो दिवाळी. या प्रत्येक महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये कोणता सण असतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याला म्हणतो आपण अश्विन महिना, सर्वांचा आवडता महिना. त्याच्यामध्ये खरीप पिके विकल्यानंतर आनंद. बघा, आपण जे पीक कमवतो ते विकतो कोणत्या महिन्यामध्ये? ऑगस्ट. कारण त्या महिन्यामध्ये काय असते? आपली दिवाळी असते. आपली दिवाळी आपल्या आनंदात साजरी करायची असते, आपल्याला पैशांची गरज असते, म्हणून काय करत असतो आपण? खरीप पिके काय असतो? विकण्याचा आनंद घेत असतो आणि पैसे आपले येत असतात. त्यानंतर पावसाळा संपलेला असतो. हवामान स्वच्छ व आल्हाददायक असते. नाताळ कधी आहे? डिसेंबरमध्ये. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर बघितलं, हिवाळा तीव्र असतो. दिवस लहान व रात्र मोठी असते. थंडीमुळे धुके सुद्धा पडलेले असतात. आपल्या बघा, सकाळी आपण लवकर मॉर्निंग वॉकला जेव्हा निघतो ना, तेव्हा आपल्याला धुकं पडलेलं असतं, समोरचं काही दिसत नाही. हे कधी घडतं? हे डिसेंबरमध्ये, नाताळ या सणाच्या वेळेस आपल्या घडते, या गोष्टी घडत असतात. नंतर बघा, रमजान, ईद. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी काय करतो, या सर्व गोष्टी तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. या सर्व गोष्टी काही तुम्हाला सांगत बसत नाही, व्हिडिओ हा खूप मोठा होत चाललेला आहे. स्क्रीनशॉट सर्वांनी काढून घ्या. आणि या रमजानची अजूनही तुम्हाला काही माहिती असेल, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये टाकायचे. माझ्या व्यतिरिक्त तुम्हाला बरीच माहिती असते, मला माहिती, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये टाका. चला आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर आता प्रत्येकाला अपेक्षा असते स्वाध्यायाची. शिकवलं नाही तरी चालेल, मला पहिला स्वाध्याय द्या, कारण सरांनी सांगितले स्वाध्याय लिहून आणा. त्याच्यामुळे आपलं प्रत्येकाला फक्त वही कंप्लीट करायची, फक्त स्वाध्याय पाहिजे. तर असं न करता चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क तुम्हाला कधी मिळतील? चांगले लेक्चर बघितले, तुम्ही चांगला स्वाध्याय सोडवला, माहिती करून घेतला तर चांगले मार्क मिळतील. त्यामुळे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत. पहिला त्यात अ दिलेला आहे. पहिला प्रश्न अ, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता संकल्पना चित्र काय? हे तुम्हाला एक पिक्चर दिसतं आणि ते पूर्ण करायचं आहे. त्यात काय म्हटलं? प्राचीन द्वीप. आता तुम्हाला द्वीप सांगितले, द्वीप किती आहे? 7 द्वीप आपण बघितलेले आहेत. 7 द्वीपमध्ये द्वीप म्हणजे काय ते पण सांगितलं आहे, तरी पण मी सांगतो. द्वीप म्हणजे पाण्याने वेढलेला भूभाग, त्याला म्हणतो आपण द्वीप. तो नॅचरल पद्धतीने तयार झालेला. या पहिल्या प्रश्नामध्ये हे सर्व द्वीप इथं आपण लिहून दिलेले आहे. लक्षद्वीप, शाम्लद्वीप, जम्बूद्वीप, कुशद्वीप, क्रौशद्वीप, शाकद्वीप आणि पुष्करद्वीप, हे सर्व द्वीप तुम्हाला इथे लिहून दिलेले आहेत. 7 चौकोन आहेत. त्या 7 चौकोनामध्ये जम्बूद्वीप,
त्यानंतर लक्षद्वीप, शांबलद्वीप, कुशद्वीप, क्रौजद्वीप, शाकद्वीप, पुष्करद्वीप हे सर्व नावं त्याच्यामध्ये लिहून टाकले तरी चालेल, पुस्तकातून लिहिले तरी चालू शकतं. आता प्राचीन भौगोलिक संकल्पना. प्राचीन भौगोलिक संकल्पनेमध्ये पहिला आहे द्वीप, विश्व, भारतवर्ष, ग्रहण, कालमापन. हे सर्व पटपट लिहून घ्या. पुढचं आपण बघूया. तर आता आपण बघूया स्वाध्यायामधला आ कंसातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करायचं आहे. कंसात कोणते शब्द आहे? हे बघा, हे शब्द आहे कोणते? पुष्कर, आशिया आणि पृथ्वी. त्याच्यामध्ये काय? जम्बूद्वीप. जम्बूद्वीप म्हणजे काय? आशिया खंडात, तो आपण आपल्या खंडामध्ये त्याला म्हणतो आपण जम्बूद्वीप. जम्बूद्वीप का नाव पडलंय? कारण ते जांभळाची झाडं खूप जास्त प्रमाणात होते, त्याच्यामुळे त्याचं नाव काय पडलंय? जम्बूद्वीप. हे कुठे आहे? आशिया खंडात, कारण हे आपल्याच खंडात आहे म्हणून त्याला म्हणतो आपण आशिया खंडात सर्वात जास्त भाग आहे. पुढचा प्रश्न आहे कमळाच्या फुलांनी भरलेल्या सरोवराचा भाग म्हणजे पुष्कर. जिथे कमळाचे खूप सारे फुल आहे त्यामुळे त्या भागाला काय नाव पडलेलं आहे? पुष्कर नाव पडलेलं आहे. कशामुळे? या कमळाच्या फुलांमुळे. लक्षात, म्हणून त्या द्वीपला काय नाव पडलेलं आहे? पुष्कर हे द्वीप नाव पडलेले आहे. त्यानंतर चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. तुम्हाला सांगितलं चंद्रग्रहण जर बघितलं असलं आपण तर पृथ्वीची सावली कशावर पडते? चंद्रावर पडते. म्हणूनच आपल्याला समजलंय पृथ्वी कशी आहे? गोल आहे. आपल्याला नाही, आपल्या पूर्वजांनी आपल्याला माहिती केलेलं आहे पृथ्वी कशी आहे? गोल आहे. कशावर समजलं? जेव्हा पृथ्वीची सावली कशी पडली? चंद्रावर पडली. कशी पडली? गोल पडली. म्हणून उत्तर काय आलं? पृथ्वी. लक्षात, सर्वांनी लिहिलं. चला पुढे. तर आपण पुढच्या प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे गटातील वेगळा शब्द ओळखा. आता गटातला आपला वेगळा शब्द ओळखायचा. त्याच्यामध्ये लक्षद्वीप, जम्बूद्वीप, कुशद्वीप आणि पुष्करद्वीप. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर लक्षद्वीप हा काय आहे? हा वेगळा शब्द आहे. उत्तरामध्ये लक्षद्वीप हे उत्तर लिहून टाकायचं आहे. आता दुसरं बघूया आपण चंद्र, तारे, नक्षत्र आणि चांद्रयान. आता हे चंद्र नैसर्गिकरित्या बनलेले, तारे हे पण नैसर्गिकरित्या बनलेले आकाशामध्ये आहेत, नक्षत्र या सगळ्या गोष्टी काय? या आकाशातल्या वस्तू आहेत. परंतु चंद्रयान हे काय? आपण पाठवलेले आहे अभ्यासासाठी, म्हणून चंद्रयान हा काय? हा वेगळा शब्द आहे. चला पुढे पाहूया. काय बघायचंय? मी कोण. याच्यामध्ये जांभळाची झाडे जास्त असणारा प्रदेश. तुम्हाला सांगितलं आपल्या आशिया खंडामध्ये जांभळाची झाडं काय आहे? जास्त आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? जम्बूद्वीप म्हणत असतो. त्यानंतर मोठ्या पान पक्ष्याच्या नावावरून ओळखला जाणारा प्रदेश त्याला म्हणतो आपण कौचद्वीप. तुम्हाला सांगितलं पिंपळासारखी झाड आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून त्याला काय म्हटलंय? कौचद्वीप असं म्हटलेलं आहे. त्यानंतर कुशगवत जास्त असणारा प्रदेश. तुम्हाला सांगितलं ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात गवत आहे त्याला त्या द्वीपला काय म्हटलेलं आहे? कुशद्वीप असं म्हटलेलं आहे. त्यानंतर चारही बाजूनं पाण्याने वेढलेला भूभाग. तुम्हाला प्रत्येक वेळेस बऱ्याचदा सांगितलंय ज्या वेळेस चारही बाजूनं पाणी वेढलेलं असतं त्या भूभागाला काय म्हणतो आपण? द्वीप म्हणत असतो. चला पुढे बघूया आपण. टिपा लिहायची आहे. पुढलं पहिली टीप काय? विश्व. विश्व तुम्हाला सांगितलं विश्व म्हणजे काय? ऊन, वारा, पाऊस, ढग सगळं त्या विश्वामध्ये येतं. सूर्य, चंद्र सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. बघा विश्व खूप मोठे आहे. सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये? या सर्व विश्वामध्ये, पूर्ण जग या विश्वामध्ये बोललं जातं म्हणून काय म्हटलंय? विश्व खूप मोठे आहे. विश्वात तुम्हाला सांगितलं विश्वात सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, आकाशगंगा या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? विश्वामध्ये येतात. म्हणून आपण हे विश्वाची ही टीप आपण लिहू शकतो. त्यानंतर पुढचा आहे पृथ्वी. पृथ्वी हा आपला ग्रह आहे. ज्या ग्रहावरती आपण राहतो, आपली घर, शाळा, सर्व गोष्टी आपण ह्या पृथ्वीवरती बघतो. म्हणून ह्या पृथ्वी हा एक ग्रह आहे. पृथ्वीवर हवा, पाणी आणि सजीव सृष्टी आहे. या पृथ्वीवरती काय काय मिळतं? आपला हवा मिळतं, पाणी मिळते, सजीव सृष्टी कशी सर्व काय आहे? पृथ्वीवरती आहे. म्हणून ही पृथ्वी दुसरी टीप लिहून ठेवा. त्यानंतर द्वीप. द्वीप तुम्हाला मी सांगितले याच्या आधी पण द्वीपचं तुम्हाला अर्थ सांगितलं. द्वीप म्हणजे चारी बाजूने वेढलेला भूभाग म्हणजे द्वीप होय. तुम्हाला सांगितलं जसं आपल्या भारतामध्ये अंदमान निकोबार हे बेट आहे ते सुद्धा काय त्या भागाला काय म्हणतो आपण? तशा भागाला द्वीप असं म्हणतो असतो. उदाहरण ते बघा इथं पण दिलंय बघा, अंदमान निकोबार हे बेट. लक्षात, त्याला म्हणतो आपण द्वीप. त्यानंतर ग्रहण. ग्रहण पण तुम्हाला सांगितलंय ग्रहण कधी होतं? जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी जेव्हा एका रेषेत येत असतात, एका लाईन मध्ये येत असतात तेव्हा ग्रहण हे होत असतं. बघा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या एका सरळ रेषेत आपल्यावर आल्यावर ग्रहण हे होत असतं. त्यानंतर ग्रहणाचे दोन प्रकार आहेत, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. सर्वांनी चंद्रग्रहण, सूर्यग्रहण बघितलेलं असेलच, कारण आपण त्या काळ्याच्या काचेमधून आपण ते बघत असतो. बघितलं असेल तर बघा, डायरेक्टली बघायचं नसतं. मी म्हणतो म्हणून लगेच बघू नका.
आता इथे बघूया आपण ऊ आहे, दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती पूर्ण करा. तुमच्या याच्यामध्ये एक सर्कल दिलेलं आहे गोल, त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती भरायची. तुम्ही तशी न भरता अशी भरली तरी चालू शकते. आपल्या काय दिले, ऋतू दिले, ऋतूमध्ये असलेले महिने दिले, त्या ऋतूमध्ये कोणते कोणते महिने ते दिले, त्यानंतर सण उत्सव, त्या महिन्यामध्ये आपलं तुम्हाला मी सांगितलं आपल्या सर्व इतिहास भूगोल माहिती करायचं असेल तर आपल्याला त्या ऋतूमध्ये कोणते कोणते सण येतात, कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये येतात, हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुमची दिवाळी कधी येते, नाताळ कधी येतं, मकर संक्रांत कधी येतं, आषाढी एकादशी कधी येते, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ह्या तुम्ही ते उत्तर अशा पद्धतीने लिहिले तरी चालेल, सर्कल करूनच लिहिलं पाहिजे अशातला भाग नाही. चला आपण पुढे बघूया पुढचं उत्तर. पुढचं आहे आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांचे उत्तर लिहा. आधी आकृती आता आपल्या पुस्तकात तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये काय म्हटलं, आफ्रिका खंड कोणकोणत्या द्वीपांचा समावेश होतो. तर आफ्रिका खंडामध्ये आपण तुम्हाला बघितलं मला एक नकाशा मी दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये आफ्रिका खंडामध्ये कुशद्वीप आणि कौशद्वीपचा समावेश हा होत असतो. नकाशा एकदा परत बघा. नकाशा तुम्हाला सांगितलं, नकाशाची माहिती असल्याशिवाय तुम्ही भूगोल इतिहास समजून घेऊ शकत नाही. त्यानंतर भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपशी संबंधित आहे. तर भारताचा भाग हा जम्बूद्वीप. तुम्हाला सांगितलं जम्बूद्वीप म्हणजे आपल्या या जम्बूद्वीपवरती काय जांभळांची झाडे खूप होती म्हणून त्याला नाव काय पडलंय, जम्बूद्वीप असं पडलेलं आहे. त्यानंतर पूर्वेकडील भूभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो. पूर्वेकडील भूभागाचा समावेश भद्राश्व वर्षात हा होत असतो. चला पुढं. पुढचा प्रश्न आहे अचूक पर्याय ओळखा. अचूक पर्याय आपल्याला याच्यातून ओळखायचा आहे. पृथ्वीच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली. पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती समजली आहे. त्यानंतर दिशा ओळखण्यासाठी कोणत्या निरीक्षणे उपयोगी पडतात. कोणते, सूर्योदय. तुम्हाला मी सांगितलं दिशा ओळखण्यासाठी सूर्य कुठे उगवतो, पूर्वेला उगवतो, मावळतो कुठे, पश्चिमेला उगवतो. तुम्ही जर कुठे फिरायला गेले तर तुम्हाला दिशा लक्षात नाही आली तर जिकडून सूर्य उगवला तिकडून कोणती दिशा समजायची, पूर्व दिशा समजायची. हे आपल्याला पूर्वजांपासून आपण या गोष्टी बघत आलेल्या आहे. पुढचं काय, जम्बूद्वीप म्हणजे काय. जम्बूद्वीप म्हणजे मोठा भूभाग जिथे जांभळाची झाडे खूप सारी होती असा भूभाग, त्याला म्हणतो आपण जम्बूद्वीप. पुढे बघूया. संपला. तरी तर आपला गृहपाठ स्वाध्याय हा संपलेला आहे आणि याचा तुम्ही एन्जॉय करा आणि आपल्या वहीमध्ये लिहून आपल्या शिक्षकांना दाखवा. चला धन्यवाद.